आपला दुरावा आलेला मला अगदीच सहन नाही होणार. आणि माझ्यामुळे तू हर्ट झालेला तर अजिबातच नाही. होय, मेघना, म्हणून रडायचं? मी हर्ट होऊ नये म्हणून रडायचं? अगं पण तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं तर हर्ट नाही का होणार? रडूबाई,
विजया, काल रात्री आम्ही दोघी इतक्या हसत होतो, तुझा विश्वास बसणार नाही, पण मयुना इतक्या मस्त नकला करते. नुसती बडबड चालू होती तिची. आणि सतीश बिचारा वैतागला होता, कारण त्याची झोप डिस्टर्ब होत होती. हो. कारण तुझं हसणं आणि बोलणं म्हणजे वरचा सा लागतो ना डायरेक्ट. कशी बशी झोपली माहितीये मयू, पण झोपताना सुद्धा म्हणाली, उद्या सकाळी विजया मामीच्या हातची उपासाची बटाट्याची भाजी खायची, तरच आत्ता झोपते म्हणून. अशी काय स्पेशल करतेस तू? काय स्पेशल? बटाट्याच्या भाजीसारखी भाजी. हे बघ, झालीच. काय ग, मला पहिल्यापासून बघायची होती. अगं, गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. सॉरी हा, मला उठायला थोडा उशीर झाला. झालं का सगळं? अगं नाही, एवढा काही उशीर नाही झालेला. आणि तसंही आज आषाढी एकादशी आहे ना, सगळ्यांचा उपवासच आहे घरात. मी काही मदत करू तुम्हाला? ए मेघना, आज इतकी खुश का दिसतेस तू? ए हो ग, खरंच एकदम वेगळीच दिसते. असं काही नाही. लाजते बघ कशी. काय ग? ताई, कळलं आम्हाला, कळलं. ते काय तू पेपर काय वाचत बसलीस? वॉकला येतेस ना? पाऊस कुठे थांबलाय? कारण सांगू नकोस हं? अहो, हे बघ, आषाढी आणि पाऊस हे कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे आणि आता तो थांबलेला आहे. उगाच टिपटिप चालू आहे आणि त्यातच मजा येते ग. अगे चल चल चल, खंड पडलाय तो मोडायला हवा. नको. आता बाहेर इतका चिखल झाला असेल ना, शी. आणि त्या चिखलातून आपण असं असं चालत वॉक घ्यायचा. शी 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 शी. नको हा. आणि मी घसरून पडले म्हणजे, आणि मी घसरल्यावर काय होतं माहितीये ना तुम्हाला? हा हा, त्याचे करून दाखव ना, व्याक व्याक चुप करून. अजिबात हसणार नाही मी. हे बघ, तू वॉकला येतेस, आय एम सिरियस. चिखल उडाल्यावर माझी साडी खराब होईल. मी धुईन. अहो असं काय करताय? आज आषाढी एकादशी आहे की नाही? अहो मला अजून दाणे भाजायचे, रताळी आणायची आहेत. मग तुला मी शेवटचं विचारतोय, तू येणार आहेस का? नाहीतर काय? मी जाणार नाही. 16 वर्षात एकदाही खंड पडलेला नाही, लक्षात घे. तुम्ही पण ना. चला चला. आदित्य, अरे काय चाललंय? जोश आलाय मला. बॉक्सिंग किंवा कुठली तरी ऍथलेटिक ऍक्टिव्हिटी करावीशी वाटते मला. हो, पण का? कारण आज मी जाम खुश आहे. तू पण ना. चहा खुश आहे म्हणे. का खुश आहेस विचारणार नाहीस? आधी सोड. हे पण दरवाजा उघडा आहे, कोणीतरी बघेल. कोणी नाही बघत. सोड ना. मेघना, सॉरी ताई. मेघना, त्या खुर्चीला हात कर ग. ओरड तिला. आमच्या अर्जुनला लागते काय? ए खुर्ची. ए, खुर्चीमुळे नाही लागलंय, तुझ्या मेघनामुळे लागलंय. तिला कर ना हात, कर हात. काय हिंमत आहे? सॉरी माय मिस्टेक. बरं, पण तुम्ही कशासाठी आला होतात? मी कशासाठी आले होते? तुमच्या गोंधळात ना सगळंच विसरून गेले. शी, आठवलं की येईन. आदित्य, बघ अर्जुताई आल्या ना. एक मिनिट. काय हलू नकोस. काय झालं? बिलकुल हलू नकोस. काहीच बोलू नकोस. तू थांब जरा. मेघना, तू डोळे बंद करा. काय झालं आदित्य? तू एक मिनिट. तू पण ना. आदित्य सोड. अरे बघेल ना कोणीतरी. अरे काय चाललंय तुमचं? सॉरी. सकाळी सकाळी पकडा पकडी काय खेळताय? तुमच्या सगळ्या गोंधळात मला लागताय ना. अर्जू, तू कशासाठी आली होतीस? अरे आज उपास आहे, माईने तुला फळ आणायला सांगितली. खाई. मूर्ख आहेस तू. सॉरी ताई. आदित्य, काय झालं? काही नाही. सोड.
हे बघ, कोणी बघितलं तरी मला नाही फरक पडत. आय एम एन्जॉईंग इट. आय एम एन्जॉईंग इट म्हणे. आधी तो थंडगार चहा एन्जॉय कर. सोड, मला अर्जुताईंना मदत करायला जाऊ दे, नाहीतर जाहीर उद्धार होईल माझा. सोड. काय ग, काय करतेस? अरे एक खूप छान कोर्स आहे. कसला? हँडीक्राफ्ट आणि बरेच आयटम्स आहेत. माहिती कापून ठेवते. काय अर्चूसाठी नवीन कोर्स वाटतं? हा, अरे नाही नाही, अर्चूसाठी नाही, पुण्याला आहे हा कोर्स. ती माझी मैत्रीण आठवते का तुला, सुवर्णा? वर्णा? अच्छा, तुझी ती कॉलेजची मैत्रीण. हा, काय करते, तिलाच पाठवते ही माहिती. म्हणजे काय होईल, ती हा कोर्स करेल, मग आमच्या दोघींच्या सोयीने शिकवेल मला हळूहळू. खरं तर ना, इतका इंटरेस्टिंग कोर्स आहे रे अमित. मला असं वाटतंय की स्वतःच जावं, हो ना? हो, पण तुला काय वाटतं, तू जाऊ शकत नाही? अरे असं काय म्हणतोस अमित? इथलं सगळं टाकून मी... विजया, हे सगळं ना ऍटिट्यूड वरती खूप अवलंबून असतं. म्हणजे मान्य आहे की तू फुल टाइम गृहिणी आहेस, पण त्या पलीकडच्या जगामध्ये तू पाऊल टाकू शकत नाही असं आहे का? आता एक्झिबिशन्स करतेसच ना तू. अरे पण ते वेगळं असतं अमित. तेव्हा मी इथेच असते, आणि हे सगळं इथलं टाकून पुण्याला कोर्स साठी जाणं म्हणजे जरा ना... ते काय नाही, तू जा, माझा ऐक. आणि कधीतरी नवऱ्याने सुद्धा घरातल्या कामांची जबाबदारी घ्यायला हवी का नको? ओके नाही? आणि मुलांना सुद्धा स्वावलंबी बनायची संधी द्यायला हवी ना. आणि माई आहे, अर्चू आहे, आता मेघना सुद्धा आहे, हो की नाही? अमित, अरे ह्या कल्पनेनं सुद्धा मला एकदम वेगळं वाटायला लागले रे. पण असं सगळं सोडून या जायचं. मला सांग, तू जर का जॉब करत असतीस आणि एखादं ट्रेनिंग आलं असतं तर गेली नसतीस काय? हो, पण माईंना विचारायला हवं ना. ओके ठीक आहे, मग मी बोलू का तिच्याशी? चालेल, ठीक आहे, बोलतो मी. थँक्यू अमित. हे मॉर्निंग वॉक वगैरे मला रोज रोज नाही हो जमायचं. ऐक मेघना, चहा टाक ग बाई. ऐक, झोपले की काय कोणास ठाऊक अजून. ऐक हा. काय ग माई, कशी आहेस मायोबा? काय आज काय एकदम हे, हा काही विशेष? विशेष काही नाही. कमाल यार, मी असंच असू नये, मी खुश. हो का? मग गेले 4-5 महिने हसू गेलो तर कुठे? हा काय रे? यार माई, तू पण या निघाली का आपली स्वारी ऑफिसला? येस. बरं, आज लवकर येणारच ना घरी फराय करायला? आषाढी एकादशी आज. हो, आहे लक्षात. बरं ऐक माई, विजय इथे येईल, हा. तुझ्याकडे परवानगी मागेल, तू नाही म्हणायचंस. का? ऐक ना जरा, मला बोलू देत ना. हा, नाही म्हणायचं. नाही काय म्हणायचं? नाही. नाही नाही हा, थोडी गंमत करूया का थोडीशी आपण त्याची? नाही म्हणजे तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. हा, आल, आल, आल. काय काय काय? बस ना माई, तू. काय ना, पुण्याला ना एक कोर्स आहे 15 दिवसांचा, हो का? हँडीक्राफ्टचा. तुला जायचंय का? म्हणजे हो. नाही नाही, अजिबात तिकडची काळजी करू नकोस. अगं मी आहे ना इथे लक्ष ठेवायला. तुझ्या 3 मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवेन. तुझी 2 आणि हा एक. काय काय काय? ए, हसतोस काय? काय झालं? नाही अगं, नाही सांगत होतो, असू नको रे तू. माई काय झालं? नाही मी सांगतो. कपडे. तू 15 दिवस बाहेर चालली आहेस ना, ते अमित दादाला झेपत नाहीये. काय तो माईला सांगत होता विजयाला नाही म्हणून. अरे मारू नकोस. अरे यार, अरे मारू नकोस. अरे ऐक ना, अरे ऐक. अरे, तू बाजूला हो यार. अरे नाही, माई याला सांग ना यार. अरे यार, तुम्ही काय चालवलं? आम्ही तू सॉरी सॉरी सॉरी. अरे काय चाललंय? सकाळपासून सगळे पकडापकडी का खेळतायत आणि मलाच का धडकतायत? अगं
आदित्य पावसात गाणं शूट करताना किती त्रास होत असेल ना रे? पावसात भिजत भिजत नाचायचं, अभिनय करायचा, हे पण छान वाटतंय. बाहेर पण मस्त रिमझिम पाऊस पडतोय. ओलागार शहारा आणि पावसाचं धोकं है ना. स्वीटहार्ट, आपण जर दिवसभर असेच बसून राहिलो तर काय होईल माहितीये ना? काय होईल? सगळे चिडवून हैराण करतील आपल्याला. चल ना बाहेर जाऊया. नाही नाही नको, असेच बसून राहूया. हा हॅलो, बोल दादा. नाही रे, नाही केला फराळ. कोण स्पेशल पाहुणा येतोय? कोण रे? अच्छा, सरप्राईज आहे. ओके ओके, मी सांगतो सगळ्यांना. ये लवकर. बाय. ए माई, अरे हे काय, तुम्ही असे काय बसलात? चला ना फराळ करूया, भूक लागलीये ग. अगं आज उपास आहे ना तुझा, एकादशीने दुप्पट खाशी. अगं भूक भूक काय करतेस? या माई, तू सुद्धा कमालच करते हा. उपास म्हणजे फक्त आहारात बदल, पोट रिकामी ठेवायची नाही असं तूच म्हणतेस ना. तेवढं अगदी बरोबर लक्षात राहिलंय तुझ्या. पण माई अजूनही काही सांगते, देवाजवळ बसावं, त्याचं नामस्मरण करावं, ते बरं नाही लक्षात राहत तुझ्या. हा, ओ असं आहे का? ठीक आहे. हे मी बसले माझ्या देवाजवळ. आणि तू काय म्हणाली होतीस? नामस्मरण ना. नामस्मरण. माई 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 माई. पृथ्वीला प्रदक्षिणा घाल असं म्हटल्यावर गणपतीने कसं स्वतःच्या आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातली होती, त्याचप्रमाणे हे काय. बर माते, ए माते, साबुदाण्याची खिचडी देतेस का ग? पुरे झालं तुझी नौटंकी. हे अर्चू, अगं जरा कळ काढ ना. आता अमित दादाने एवढं फोन करून सांगितलंय की उपवास नका सोडू मी येईपर्यंत, कोणीतरी स्पेशल पाहुणा येणार आहे, तर थांब ना जरा. आदित्य, माई, मी देऊ का हो त्यांना खिचडी थोडी प्लेट मध्ये? आपण थांबूया ना सगळे नंतर. काही नको, थांबेल ती थोडा वेळ. थांब ग. आता काय, नामस्मरण सगळं झालेलं आहे. आता डोळे मिटते आणि उपासाला काय काय पदार्थ केलेत ना त्याची एकदा जरा उजळणी करते. साबुदाण्याची खिचडी, वा 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 वा, रताळ्याचे गोड काप, आणि काकडीची खमंग कोशिंबीर. वाव माई. रितेश, रितेश देशमुख. हो माई, अगं तो बघ आला. गप्प बस की जरा. असं नाही. ये नाही ये. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. हो हो, अमित थँक्यू दादा? थँक्यू हो. थँक्यू. आपण बसा ना. बस बस. खरंच तुझा खूप अभिमान वाटतो रे मराठी माणसाला. तू जे काही स्थान मिळवलंस ना ते स्वतःच्या गुणांवर, स्वतःच्या हिमतीवर, आणि तरी तुझ्या डोक्यात हवा नाहीये. म्हणून तर तू सगळ्यांचा लाडका आहेस. हिरो आहेस बाबा, हिरो आहेस तू लेकरा. हो नाही माई, आई हा माझा वीक पॉइंट आहे.